नंदुरबार येथील जयेश राजू भिल यांच्या क्रूर हत्येचा नवापूर तालुका व परिसरात तीव्र निषेध नोंदवला जात आहे। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करून फाशी देण्यात यावी अशी मागणी करत आज नवापूर येथील आदिवासी समाजाने तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले आहे। 17 सप्टेंबर 2025 रोजी जयेश भिल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे। मात्र अद्यापही सर्व आरोपींवर कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत करावी अशी ही मागणी समाजाकडून करण्यात आली आहे। दोषींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन व रास्ता रोको उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। या घटनेचे पडसाद खांडपारा गावात उमटले असून गावातील नागरिकांनी संपूर्ण गाव बंद पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। निवेदनावर माजी आमदार शरद गावित, माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित, तसेच विपुल वळवी, सुशीला कोकणी, अंजना वसावे, भालेराव कोकणी, संजय कांबळे, सकीरा गावित, सुरेश कोकणी, प्रियंका गावित, सूरज गावित, प्रकाश गावित, सरला पाडवी, सुमिन गावित, वताबाई वळवी, दलपत वसावे, राहुल वसावे, जयदीप वसावे, दिलीप गावित, प्रदीप वळवी, प्रभू कोकणी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे। त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसंच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे। आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच असा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे। त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते, त्यांनी जी बघ्याची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदनीय आहे। त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे। धन्यवाद। नंदुरबार जिल्हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत परवा रात्री अंदाजे 8 वाजता एका व्यक्तीवर एक दुसऱ्या व्यक्तीने हल्ला केला होता। एक वैयक्तिक वादामुळे झालेली ह्या घटनामध्ये जे पीडित व्यक्ती होता तो पूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचा उपचार चालू होता। त्यामध्ये आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलमांतर्गत गुन्हा दाखल केले होते आणि आरोपीची अटकसुद्धा झाली होती। त्यानंतर काल संध्याकाळी सदर पीडितची मृत्यू झाल्याने यामध्ये कलमवाढ करून आपण मर्डरचे कलम लावलेले आहे। या तपासामध्ये पोलिसांनी तातडीने आणि जलद गतीने तपास करून सर्व जे पुरावे आहेत ते जप्त केलेले आहे आणि गुन्ह्यातील नमूद जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त या घटनेच्या पार्श्वभूमीवर घडलेली 2 वेगवेगळी घटनांमध्ये नंदुरबार शहरामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे। सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे, कुठल्याही प्रकारची अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशनवर विश्वास न ठेवता आपण आपले काम करावं आणि शांतता ठेवावं। कोणालाही काही अडचण असेल तर आपण कायदेशीर मार्गाने व संविधानिक मार्गाने आपली जी मागणी आहे ते विचारू शकतात। पोलीस प्रशासन या घटनेमध्ये जे काही दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी तत्पर आहे। कोणीही विनाकारण गैर मेसेज किंवा अफवा पसरू नये आणि अशा प्रकारचे जे काही जे कोणी करणार त्यांच्यावर सुद्धा प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल। सर्वांना पुन्हा एकदा आवाहन आहे, शांतता ठेवावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा। यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी शब्बीर काटिक, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर।